बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधून। मुंबईत सध्या खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे आणि या समस्येवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करा, टोलवा टोलवी नको असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। रस्ते दुरुस्तीच्या कामात अडथळे आणणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचेही आदेश देण्यात आलेत। वाहनांची प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या अशाही सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्यात। वाहतुकीत अडथळे ठरणाऱ्या अवजड वाहनं सोडवण्याच्या वेळा ठरवण्याचाही आदेश देण्यात आले। तर आपण बघितलं मुंबईमध्ये खड्डे आणि वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती गंभीर होत चालली आहे आणि याच समस्येवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेलेत। ओम, मुंबईमध्ये जे खड्डे आहेत आणि वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनताना दिसतेय आणि तीच समस्येवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे। त्यांनी अधिकाऱ्यांना नेमका काय सूचना दिल्या? प्राची, खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मुंबईतल्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी सातत्यानं काही बैठका आणि निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या रस्त्यांचं जे काही अवस्था आहे ते दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत। या सगळ्यामध्ये रस्त्यांवरचे जे काही खड्डे आहेत त्याचा पावसाळ्यामध्ये अधिकाधिक जो त्रास आणि मनस्ताप मुंबईकरांना आणि प्रवाशांना भोगावा लागतोय, त्या सगळ्या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। रस्त्यांबाबत कुठलाही अलगर्जीपणा चालणार नाही। ज्या काही अडचणी असतील, ज्या काही त्रुटी असतील त्या लवकरात लवकर दूर केल्या जाव्यात। मुंबईकरांना कुठलाही मनस्ताप या सगळ्या गोष्टींमुळे अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होऊ नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आणि निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत। मुंबईकरांच्या दृष्टीनं रस्ते वाहतूक जी आहे ती सातत्यानं महत्त्वाचा मुद्दा बनलेली। अनेक प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रकल्प मुंबईमध्ये उभे होतात, मात्र तरी सुद्धा मुंबईच्या वाहतूक कोंडीचा जो काही प्रश्न आहे तो कधीही फारसा सुटलाय असं सातत्यानं दिसत नाहीये। यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून काही निर्देश देण्यात आले। त्यासोबतच हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात कडक सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी मुंबईतल्या रस्त्यांबाबतच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या कुठेतरी निकाली लागतील आणि त्यावर अंतिमतः तोडगा निघेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। खऱ्या अर्थाने ही बैठक मुंबईतील रस्त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।